Good morning, Anita ma'am. Anita ma'am, can you hear me? Anita ma'am, can you hear me? अरे हो तो रहा था अब ये आता है अब आएगा ये भी दो ठीक है ठीक गुड मॉर्निंग अनीता मैम Good afternoon, ma'am. गुड आफ्टरनून एम आई एडिबल Yes, ma'am. ओके ओके मैम थैंक यू आप बिजी हो क्या अभी थोड़ा? 5 मिनट सिर्फ ये प्रोग्राम स्टार्ट हो चुका है। गुड मॉर्निंग माधवी मैम गुड मॉर्निंग मैम मैम अनीता आपको मैम को has होस्ट joined. बनाया है ओके ठीक आप किसी को भी फिर अंदर ऐसा ग्रुप में ले सकते हैं मीटिंग में अच्छा कहाँ से ऑपरेट करना एक्चुअली आई एम नॉट यूज टू वेबएक्स
गुड आफ्टरनून एवरीवन। बस 5 मिनट में स्टार्ट करेंगे मीटिंग। गुड आफ्टरनून मुदगल सर। गुड आफ्टरनून मैडम। सर स्टार्ट करें। हाँ कीजिए मैडम। कुछ पार्टिसिपेंट्स का वेट करना है। कपिल सर शुरू कर सकते हैं? मैडम 1-2 मिनट कितने हो गए मैडम ज्वाइन पार्टिसिपेंट्स? 13 पार्टिसिपेंट्स हैं सर। अच्छा, आउट ऑफ 25? 26 yes। ओके, ठीक है। कपिल सर, मैडम कपिल सर से बात हो रही है? कपिल सर शुरू करने का? जी। गुड आफ्टरनून कपिल सर। Am I audible, sir? Yes, you are audible, ma'am. Good afternoon, sir. I think Kapil sir is mute. Yes, unmute him. So 16 students have joined. 16 Okay. participants are there. कपिल सर शुरू करने का? हाँ, हम शुरू कर दें सर। कपिल सर अनम्यूट Okay. नहीं हो रहे शायद। Good afternoon, everyone. गुड आफ्टरनून। सभी आदरणीय माननीय प्राचार्य और प्रतिभागियों, पूजा पंड्या, असिस्टेंट प्रोफेसर वीएनबी कॉलेज नागपुर, ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स के इनॉग्रल सेशन में हार्दिक स्वागत करती हूँ। आज हम सभी यहाँ शिफ्ट कौशल डेवलपमेंट लाइव। मैडम 1 मिनट, कोई तो डिवाइस शुरू है शायद, कहीं तो भी 2 डिवाइस कहीं तो भी एक साथ शुरू है शायद। प्लीज सभी लोग अपना माइक म्यूट कर। आज हम सभी यहाँ शिफ्ट
skill development through life and leadership of छत्रपति शिवाजी महाराज इस विशेष 2 क्रेडिट सर्टिफिकेट कोर्स के शुभारंभ के लिए एकत्रित हुए हैं। यह कोर्स वसंतराव नायक गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ आर्ट्स एंड सोशल साइंस नागपुर, कॉमर्स, जीएमटी आर्ट्स एंड जेजेपी साइंस कॉलेज नागपुर और राजकुमार केवल रमानी कन्या महाविद्यालय नागपुर द्वारा संयुक्त रूप से आयोजित किया गया है। यह कोर्स राजचंद तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी नागपुर के डिपार्टमेंट ऑफ लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन के रूप में आयोजित किया रहा है। इस कोर्स का मुख्य उद्देश्य विद्यार्थियों में लीडरशिप स्किल्स, डिसीजन मेकिंग, प्रॉब्लम सॉल्विंग और मैनेजमेंट स्किल्स विकसित करना और हमें छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और नेतृत्व से जो सीख मिलती है उसके बारे में बताया जाएगा। यह कोर्स 16 मार्च 2026 से 30 मार्च 2026 तक आयोजित किया जाएगा, जिसमें विभिन्न विषयों पर प्रतिष्ठित रिसोर्स पर्सन्स अपने विचार और अनुभव साझा करेंगे। अब मैं कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए हमारे माननीय अतिथियों का स्वागत करती हूँ। मैं सबसे पहले हमारे महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य और आज के कार्यक्रम के प्रेसिडेंट एंड इनॉग्रेटर डॉक्टर अभय मुदगल सर का हृदय से स्वागत करती हूँ। आज हमारे कीनोट स्पीकर जो आने वाले थे वो कुछ इमरजेंसी वश हमारे साथ नहीं है। साथ ही मैं स्वागत करती हूँ डॉक्टर अनीता चंदानी मैडम का, प्रिंसिपल राजकुमार केवल रमानी कन्या महाविद्यालय। मैं स्वागत करती हूँ डॉक्टर कपिल सिंघल सर का, एचओडी वसंतराव नायक गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड सोशल साइंस नागपुर। और अंत में मैं डॉक्टर माधवी मोहरिल मैम, एसोसिएट प्रोफेसर का भी हृदय से स्वागत करती हूँ। आप सभी माननीय अतिथियों की गरिमामयी उपस्थिति से आज मैं ये कार्यक्रम और भी महत्वपूर्ण रूप से कर पाऊंगी। Once again, I warmly welcome you all and wish this program a great success. अब कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं आमंत्रित करना चाहती हूँ डॉक्टर अनीता चंदानी मैम को, जो अपने ओपनिंग रिमार्क के माध्यम से इस कार्यक्रम की शुरुआत करेंगे। मैम, काइंडली शेयर योर थॉट्स। Hello, good afternoon, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Thank you, ma'am. आदरणीय अतिथिगण, माननीय प्राचार्य महोदय, सम्मानित प्राध्यापक गण एवं प्रिय विद्यार्थियों, शिव कौशल्य स्किल एनहेंसमेंट थ्रू लाइफ एंड लीडरशिप ऑफ छत्रपति महाराज इस प्रमाण पत्र अभ्यासक्रम के उद्घाटन हेतु यहाँ उपस्थित हमारे अतिथिगण, बीएमबी कॉलेज के प्राचार्य डॉक्टर अभय मुदगल सर, मॉरिस कॉलेज के अंग्रेजी विभाग के प्रमुख डॉक्टर कपिल सिंघल सर और कोर्स कोऑर्डिनेटर डॉक्टर माधवी मोहरिल और डॉक्टर पूजा पंड्या तथा सभी युवा सहभागी, नागपुर विद्यापीठ द्वारा किए गए इस प्रयास के लिए और छत्रपति शिवाजी महाराज के कर्तव्य को युवा पीढ़ी के समक्ष प्रस्तुत करने के लिए इस प्रमाण पत्र अभ्यासक्रम के लिए पहल के लिए कोर्स कोऑर्डिनेटर्स का मैं बहुत बहुत अभिनंदन करती हूँ। छत्रपति शिवाजी महाराज केवल एक महान योद्धा नहीं थे, बल्कि वे एक अद्वितीय नेतृत्व, संगठन क्षमता, दूरदर्शिता और राष्ट्रभक्ति के प्रेरणा स्रोत भी हैं। उनके जीवन और कार्यों से युवाओं को नेतृत्व, निर्णय क्षमता, साहस, अनुशासन तथा राष्ट्र सेवा की प्रेरणा भी मिलती है। इस अभ्यासक्रम के माध्यम से विद्यार्थियों को शिवाजी महाराज के मूल्यों को समझने और उन्हें अपने जीवन में अपनाने का अवसर प्राप्त होगा। यह अभ्यासक्रम विशेष रूप से इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि नई शिक्षा नीति अर्थात नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 की भावना के अनुरूप इसे तैयार किया गया है, जिसका मुख्य उद्देश्य विद्यार्थियों में कौशल विकास, नेतृत्व क्षमता, व्यक्तित्व विकास और होलिस्टिक एजुकेशन को बढ़ावा देना है। इस पॉलिसी के अंतर्गत ऐसे प्रमाण पत्र और कौशल अभ्यासक्रम आधारित पाठ्यक्रमों को विशेष महत्व दिया गया है, जो विद्यार्थियों को केवल शैक्षणिक ज्ञान ही नहीं बल्कि जीवन कौशल भी प्रदान करते हैं। मुझे पूर्ण विश्वास है कि इस प्रमाण पत्र अभ्यासक्रम के दौरान विद्यार्थियों को अनेक विषय विशेषज्ञों के
विचार सुनने और शिवाजी महाराज के जीवन, कार्यों तथा उनके आदर्शों को गहराई से समझने का अवसर प्राप्त होगा। अंत में फिर से मैं इस कार्यक्रम के सफल आयोजन के लिए सभी आयोजकों, प्राचार्य, प्राध्यापकों और विद्यार्थियों को बहुत-बहुत शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद। Thank you, ma'am, for your encouraging words. अब मैं आमंत्रित करना चाहती हूँ डॉक्टर कपिल सिंघल सर को, जो हमें इस कार्यक्रम का इंट्रोडक्टरी एड्रेस देंगे। Yeah. Hello, Yes, sir. I'm yeah. That's what I was struggling with. Anyway, uh, तभी यहाँ I think, sir, के technical problem, प्रमाणी network issue. संतरम इंस्टीट्यूट के प्राप्त विद्यार्थी studying house Yeah. ना voice is not clear. Just a minute. It's the 100. Should I'll join through my mobile. 2 minutes. I'll join. Okay, sir. Okay, sir. No issues. Just a minute. Is being recorded and summarized. Hello. Hello. Yes, sir. Yeah. Yes, sir. Yes, sir. Okay. So thank you, Pooja, once again. And Yeah. I think So, eco is there. And yeah. Just a minute, I'm getting echo. I'll cancel this one. I think it's not. And yeah. Just I'm getting this. Huh. I think it's fine now. Is it? Pooja, is it fine now? Yes, sir. Much better. ऑनलाइन की यही प्रॉब्लम है।
फिर से दो ही दिख रहे हैं। एक कहता तो दूसरे भी एक से हो सकता है अगर Puja madam, I think we should take it further. Sir is facing some serious signal issue. so please I'm unmuted now. Is it fine? yes sir, yes sir, much Okay. better. Okay. So, once again, thank you, Pooja ma'am, for inviting me to make this introductory speech. I welcome everyone in this session. As Pooja ma'am has already told us, we have to continue in Hindi, है ना? Yes. हाँ हाँ जैसा कि पूजा मैम ने हमको बताया कि हमारे बीच जो उपस्थित होने वाले थे प्रोफेसर श्याम कुरेटी साहब, वो किसी कारणवश किसी महत्वपूर्ण यूनिवर्सिटी के कार्य से नागपुर में नहीं होने के कारण संबंध उनसे हम स्थापित नहीं कर पाए। उनका मैसेज हमें आया है और आने वाले किसी भी दिन वो एक खास लेक्चर के लिए हमारे बीच उपस्थित रहेंगे, ऐसा उन्होंने हमें वादा किया है। जैसा कि मैडम अभी कह चुके हैं, यहाँ पे केवल रमानी के प्रिंसिपल मैडम, जिन्होंने इससे पहले अपना एक छोटा सा संवाद आप लोगों से किया था, वीएमवी के प्रिंसिपल और जो आज हमारे इस कार्यक्रम के अध्यक्ष है श्री डॉक्टर अभय मुदगल सर, ऑफ कोर्स पूजा मैम जो एंकरिंग कर रही है, और इस सब के पीछे जो सबसे ज्यादा मेहनत जिसकी है डॉक्टर माधवी मोरिल मैडम, इनके अलावा जो भी यहाँ उपस्थित है, आप सभी को मैं इस ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से स्वागत करता हूँ। और इस इनॉग्रल सेशन में जिसमें जिसमें किया आज हम इनॉग्रेशन जो है, जैसे कि हमारे जो अध्यक्ष हैं इस सेशन के प्रिंसिपल डॉक्टर अभय मुदगल, जिम्मेदारी उन्हें हमने हमने सौंपी है। अब जैसा कि मैम ने बताया कि एनईपी, जैसे अनीता मैम ने बताया कि आज एनईपी का जो हम सबको जो इंट्रोडक्शन किया गया है, उसका जो हर यूनिवर्सिटी में उसको जो लागू किया गया है, और हमारी यूनिवर्सिटी में भी अभी 2 साल से एनईपी का कोर्स शुरू हो चुका है, उस पैटर्न को हमने फॉलो किया है। और उसमें विभिन्न प्रकार के ऑनलाइन कोर्सेस को भी अप्रूवल दिया गया है। यूनिवर्सिटी ने ये किया है कि अगर बच्चा इसके अलावा कोई और स्किल कोर्स करता है, तो आपका जो एबीसी का अकाउंट हर किसी को कंपलसरी किया गया है, एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट, उस अकाउंट में आपके ये क्रेडिट जमा होंगे, आपका ये जो स्कोर है वो वहां पे जमा होगा, और निश्चित तौर पे आने इस दौर में, ये जो दौर है, ये जो समय है प्रतिस्पर्धा का है। आप आगे देखेंगे प्रतिस्पर्धा, और आपके जैसे जैसे आप अपने क्षेत्र में आगे बढ़ेंगे प्रतिस्पर्धा बढ़ने वाली है, और उस हिसाब से इस प्रकार के एडिशनल कोर्सेज जो रहते हैं, एड ऑन कोर्सेज जो रहते हैं, वो आपके लिए काफी महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे। वो आपको, जो आपके दूसरे विद्यार्थी है उनके मुकाबले, हो सकता है कभी वो भी आगे हो, कभी आप भी आगे हो, वो तो चलते रहेगा, लेकिन आपने अपने आप को, आपको अपनी स्थिति सुनिश्चित करने के लिए, अच्छी रखने के लिए इस प्रकार के कोर्सेज आज की परिस्थिति में और आज के नए एनईपी पैटर्न में करना आवश्यक हो गया है। तो इसी इसी उद्देश्य के कारण कि विद्यार्थियों को कुछ नया अपने एबीसी में या अपने नए करियर के इसमें आगे कुछ जोड़ने को मिले, और जैसे कि कौशल एक इसका बहुत महत्वपूर्ण हिस्सा है। और कौशल तो क्या है, कौशल अब सीखना भी किससे, कौशल जिससे आप सीखेंगे, निश्चित ही वो व्यक्ति हमसे बेहतर होना चाहिए, उसका अनुभव हमसे ज्यादा होना चाहिए, और उसने अपने आप को ही मस्ट हैव प्रूव्ड हिमसेल्फ, साबित किया है। ऐसा कोई व्यक्ति के से हम प्रेरणा लेकर कोई ना कोई स्किल अपने आप में डेवलप कर, कोई कौशल अपने आप में डेवलप कर सकते हैं। तो उसी बात को ध्यान में रखते हुए यहाँ पे शिवाजी महाराज को हम चुना गया है। शिवाजी महाराज महाराष्ट्र में तो उनको कोई खास इसका इंट्रोडक्शन की आवश्यकता है ही नहीं, हर कोई जानता है। और भारत में भी
आज अगर आप चले जाए तो कहीं पे भी शिवाजी महाराज वो एक फिगर है, वो एक व्यक्तित्व है कि जिसने कई विकट परिस्थितियों में किस प्रकार से बाहर निकलना, किस प्रकार से जीना, ये हमको सिखाया है। अ, उनका जो काल था, उनका जो दौर था, हम सबको पता है कितना मुश्किलों भरा दौर था। आज तो जीवन इतना आसान हो गया है। आज का जो युद्ध चालू है, कितना आसान, सब कुछ कितना आसान नजर आता है, लेकिन वो जमाना, वो दौर ऐसा नहीं था। हर कठिन परिस्थितियों में भारत पे हर जगह से भारत से आक्रमण हो रहे थे। फिर वो कोई भी क्षेत्र हो, आर्थिक क्षेत्र हो, सामाजिक क्षेत्र हो या राजनीतिक क्षेत्र हो, हर तरह से हमारे ऊपर बाहर से आक्रमण होना चालू थे। और उन परिस्थितियों में जब हम विभाजित थे, अनेक राज्यों में हम विभाजित थे, यूनाइटेड इंडिया नहीं था, हर राज्य का अपना राजा था, हर के राज्य की अपनी अलग सेना थी। उसमें इन परिस्थितियों का मुकाबला करना काफी मुश्किल था, और बाहर से जो आक्रमण हो रहा था उसे रोकने के लिए कोई अद्भुत व्यक्ति और उसका अद्भुत कौशल ही हमें आवश्यक था। और वो कौशल और वो व्यक्ति जो है, वो कौशल में शिवाजी महाराज के द्वारा ही मिला। उन्होंने ही आके उसको रोका। एक भारत की सेना को उन्होंने मजबूत करने का कार्य किया। उनकी नेवी के बारे में कहा जाता है कि ही इज द फर्स्ट वन टू ब्रिंग नेवी इन इंडिया। शिवाजी महाराज के बारे में वो ये कहा जाता है। जिस तरीके से उन्होंने बाहर के आक्रमणकारियों को रोका, जो कि पूरे उत्तर भारत से महाराष्ट्र तक आ चुके थे, मध्य भारत तक आ चुके थे, और यहाँ पे उनको जो उन्होंने रोका, तो उसके लिए एक अलग कौशल की आवश्यकता थी। अब ठीक है, वो कौशल एक युद्ध के माध्यम से हो गया, लेकिन उसके अलावा जो आपका जो बाकी जीवन है, एनईपी का जो एक और महत्वपूर्ण ये है उद्देश्य है, वो है आपका व्यक्तित्व विकास। उस व्यक्तित्व विकास के लिए आपको अपने आप में कुछ कौशल अपने आप में आपको डेवलप करना पड़ेंगे। कुछ केवल एक कविता पढ़ लेने से या कोई एक चैप्टर पढ़ लेने से किसी सोशल साइंस का आपको डिग्री मिलना संभव नहीं है। उसके अलावा कौशल इसलिए भी आवश्यक है कि जब आप एक डिग्री लेके बाहर जाओ, तो आप समाज में अपने आप को कुछ अलग तरीके से आपने क्या किया है ये बताने में सक्षम हो। जब ये सक्षमता आप में आएगी, तभी आप इस प्रतिस्पर्धी समय में बाकी लोगों के साथ में खड़े रह सकेंगे, मुकाबला कर सकेंगे और आगे बढ़ सकेंगे। इस सब के लिए एक जो नेतृत्व क्षमता जो है, फिर नेतृत्व किसी प्रकार का भी हो सकता है। नेतृत्व यानी कॉर्पोरेटर का इलेक्शन, एमएलए का इलेक्शन, एमपी का इलेक्शन, ये अकेला नेतृत्व नहीं होता है। नेतृत्व हर क्षेत्र में रहता है। खेल के क्षेत्र में हम देखते हैं नेतृत्व रहता है। इसके अलावा आपके यहाँ कोई छोटा सा फंक्शन है, आप और आपका परिवार उसको ऑर्गेनाइज कर रहे हैं, तो आपके परिवार के जो हेड है, जो मुखिया है, वो उस समय आपका नेतृत्व करते हैं। इसके अलावा अगर आप 4-5 दोस्त कहीं जा रहे हैं, आप लोग ट्रेकिंग को जा रहे हैं, साइकिलिंग को जा रहे हैं, कहीं बाहर घूमने जा रहे हैं, तो एक व्यक्ति रहता है जो ज्यादा जिम्मेदारियां लेता है दूसरे से। वो एक उसमें क्षमता रहती है, वो दूसरों को अ, कुछ समय आने पे सांत्वना दे सकता है, दूसरों को हिम्मत देता है, उनको इंस्पिरेशन देता है। इस प्रकार का जो व्यक्ति, जो नेतृत्व क्षमता है, वो हर स्तर पे देखी जाती है, हर स्तर पे रहती है, कि पॉलिटिकल स्तर पे नहीं रहती। और ये क्षमता जो थी शिवाजी महाराज में, वो क्षमता इस कोर्स का एक मुख्य हिस्सा है, जो आप आने वाले दिनों में हमारे एक्सपर्ट्स जो भी आएंगे इसके ऊपर आपको लेक्चर देने, इसके ऊपर आपको लेक्चर देंगे। इसके अलावा हम किसी ध्येय के साथ हमें आगे बढ़ना है। हम जब कोई भी कार्य करते हैं, कुछ कोई भी क्षेत्र में कार्य करते हैं, तो उसका उद्देश्य क्या है, उसका ध्येय क्या है, वो हमको पहले सेट करना है। और फिर उस ध्येय की तरफ किस तरीके से हमको जाना है, वो ज्यादा महत्वपूर्ण है। जैसे आप अगर हॉकी का खेल ले, तो हॉकी में आप डी के अंदर बॉल लाने के बाद ही गोल मार सकते हैं। ऐसा नहीं कि आप बाहर केवल मैदान पे खेलते हैं और वहां से आप गोल मार दे, वो पॉसिबल ही नहीं है। लेकिन बॉल डी में आने के बाद में आपको पेनल्टी कॉर्नर मिला, और कई पेनल्टी कॉर्नर मिलने के बाद में भी एक टीम ऐसी रहती है कि 10 पेनल्टी कॉर्नर मिलने के बाद में भी गोल नहीं मार सकती है। और जो अच्छी टीमें हैं, जर्मनी और ऑस्ट्रेलिया से, उनको 2 पेनल्टी कॉर्नर मिलते हैं, दोनों में गोल मारते हैं। उनका जो उद्देश्य है, उनको जो गोल अचीव करना है, जो सेट करना है, वो बिल्कुल पक्का रहता है उनका, किस तरीके से हमको उसको करना है। और वो तो खेल के क्षेत्र का मैंने आपको उदाहरण दिया, ये सब चीजें आपके जीवन के लिए भी लागू होती है। तो गोल किस तरीके से अपना उद्देश्य आपको निर्धारित करना है, और उसके प्राप्ति के लिए
कौन सी राह आपको अपनाना चाहिए, ये आपको समझना बहुत जरूरी है। ये सब आपको शिवाजी के जो जीवन है, उनका जो प्रोफाइल है, उनका जो व्यक्तित्व की का जो परिचय आपको यहाँ मिलने वाला है, उसकी जो स्टडी यहाँ पे होने वाली है, उससे आपको मिलेगा। उसके अलावा एडमिनिस्ट्रेशन जो रहता है, ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट जिसको हम आजकल कहते हैं, एचआरडी जो हम कहते हैं, कि आपके साथ में और 4 व्यक्ति काम कर रहे हैं, 5 व्यक्ति काम कर रहे हैं, उन लोग को किस तरीके से आपको अपने साथ इन्वॉल्व करना है, यू हैव टू टेक द बेस्ट आउट ऑफ देम, उनका अच्छा, सबसे अच्छा प्रदर्शन वो आपके अंडर में कर सके, ये करवाना बहुत, हर व्यक्ति में कोई ना कोई अच्छी बात होती है, आपको वो बात उसकी ढूंढ के उससे वो कार्य कराना आना चाहिए। इस दैट इज ये जो मैनेजमेंट है शिवाजी का, उनके कई सिपाही ये थे, सेनापति लोग थे, जो अलग अलग फोर्ट्स की, अलग अलग किलों की रक्षा कर रहे थे, और किस तरीके से उनको अलग अलग जिम्मेदारियां सौंपी गई थी। हर कोई युद्ध के लिए तैयार नहीं किया था उन्होंने, और भी बाकी जिम्मेदारियां भी उन लोग को सौंपी गई थी, जो कि उस व्यक्ति की क्षमता समझ के उसको वो कार्य देना, वो भी उतना ही आवश्यक रहता है। तो सब चीजें आप इसमें से सीखेंगे। फिर जिंदगी में तो और प्रॉब्लम्स, कठिनाइयां तो आने ही वाली है, और जैसा कि मैं आपको पहले बोला कि आपका जो दौर है, ये प्रतिस्पर्धा का दौर है, आपको ज्यादा प्रतिस्पर्धा, कंपटीशन है, एंड लेट इट बी, इट शुड बी हेल्दी कंपटीशन। एक अच्छी प्रतिस्पर्धा है, दूसरा अगर करता है आप उससे अच्छा करने की कोशिश करो, अपने आप को हर क्षेत्र में, जो भी क्षेत्र आप चुनते हो, फिर वो कोई भी क्षेत्र हो, छोटे से छोटा, बड़े से बड़ा, हर क्षेत्र, आप कोई भी क्षेत्र में जाओ, ये जरूरी है कि उस क्षेत्र में आप पूर्ण निपुण होके जाओ, तभी आप परिस्थितियों का, दुनिया का सामना कर पाएंगे, और अपने लिए और अपने परिवार के लिए 2 वक्त की रोटी कमाने के लिए सक्षम रहेंगे। इसके अलावा फोरसाइट जो गोल सेटिंग का एक हिस्सा रहता है, प्रूडेंट, भविष्य में आपको देखना आना चाहिए कि आने वाले दिनों में, आज तो मैं ये काम कर रहा हूँ, लेकिन अरे अब एआई का जमाना आ रहा है, मुझे इस काम में कुछ कमियां, मुझे ज्यादा ग्राहक नहीं मिलेंगे, मैंने अब और क्या करना चाहिए आगे, उसके अलावा उसमें मैं और क्या जोड़ सकता हूँ, उसको मैं किस दूसरे तरीके से मैं उसको पेश कर सकता हूँ। ये सब चीजें जो है, ये जो फोरसाइट है, ये जो दूरदृष्टि जो होती है, वो आपको डेवलप, वो आप में आना चाहिए, और ये सब हमको शिवाजी के व्यक्तित्व से सीखने को मिलेगा। खैर, ये तो एक पर्सनालिटी डेवलपमेंट की बात होगी। एक अलग से जो भाग आता है यहाँ पे, वो है वॉर टेक्निक्स, जो युद्ध में उन्होंने किस प्रकार का, अब युद्ध में तो हर चीज आती है, प्रॉब्लम्स आते हैं, आपको ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट आता है, लीडरशिप स्किल आती है, और गोल सेटिंग, ऑफ कोर्स, जब आप युद्ध के मैदान में जाते हो तो कोई ना कोई उद्देश्य लेके जाते हो, तो ये सब चीजें एक साथ आपको उनके वॉर टेक्निक्स जो है उसमें वो आपको मिलेगी। और शिवाजी का जो भी विजन था, उनका जो भी उनकी दूरदृष्टि थी, और जिस प्रकार से उन्होंने कार्य किया, ये सब आपको इस कोर्स के जरिए मिलेंगे। ये कोर्स जो है, ये 2 क्रेडिट का है। इसको आप एसईसी और सीसी के इक्विवेलेंट रहेगा ये कोर्स। एक बार आपका एबीसी में क्रेडिट ट्रांसफर होना शुरू हो गया, जो कि अभी नागपुर यूनिवर्सिटी में नहीं हुआ है, लेकिन जल्द ही होने वाला है, तो ये कोर्स उनके लिए उनका ये रहेगा, उनके जगह आप ये कोर्स को भी दिखा सकते हैं। और उसके अलावा अगर आपने वो कोर्स भी किया और ये भी किया, तो भी कोई खराबी नहीं है। आपको आने वाले समय में प्रतिस्पर्धा के दौर में इस कोर्स करने करने के बाद में एडवांटेज ही रहने वाला है। तो इस उम्मीद में और इस आशा से कि आप लोग इस कोर्स का जिस उद्देश्य से शुरू किया गया है, वो फायदा उठाने के लिए जो भी जरूरी है, उस प्रकार से ध्यान इस कोर्स पे देंगे, उस प्रकार के कार्य आप करेंगे, और ये जो 45 घंटे का हमने आपके लिए कोर्स डिजाइन किया है, उसमें आप स्व रुचि से, अपनी इच्छा से भाग लेके, डेवलप होके, निश्चित ही आने वाले समय में कहीं ना कहीं सफलता की सीढ़ियां चढ़ते हुए एक अच्छे पद पे, फिर वो पद कहीं पे भी हो सकता है। आप एक बिजनेसमैन हो सकते हैं, आप कोई टीचर हो सकते हैं, किसी गवर्नमेंट ऑफिस में और ये कार्य कर सकते हैं, कहीं पे भी आप हो, ये आपको साथ देगा, और आपको अपने प्रोफेशन में आगे बढ़ने की आपकी क्षमता में जरूर ये कुछ ना कुछ जोड़ के आपको देगा।
तो इन 2 शब्दों के साथ मैं अपना यहाँ पे इनॉग्रल स्पीच खत्म करता हूँ, प्रास्ताविक अपना मैं खत्म करता हूँ और माइक में वापस से पूजा मैडम को सौंपता हूँ। Thank you, sir, for your wonderful information. Thank you. अब मैं अत्यंत हर्ष के साथ आमंत्रित करना चाहती हूँ आज के कार्यक्रम के इनॉग्रेटर एंड प्रेसिडेंट डॉक्टर अभय मुदगल सर को। सर, प्लीज काइंडली एड्रेस द गैदरिंग। सर्वप्रथम सर्वांना जय भवानी, जय शिवाजी. आजच्या या उद्घाटनाच्या शिवकौशल्य या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित माझे स्नेही मित्र डॉक्टर कपिल सिंगेल सर, राजकुमार केवल रमाणी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता चांदवानी मॅडम आणि ज्यांनी खूप अथक परिश्रम घेतले आहेत, ज्यांच्यामुळे हा कोर्स इथे आपण अभ्यासक्रम सुरू करू शकतोय, अशा डॉक्टर माधवी मोहिल मॅडम, VMV महाविद्यालयाच्या ॲडॉन कोर्सच्या समन्वयिका पूजा पंड्या मॅडम आणि सगळे माझे प्रिय विद्यार्थी. विशेषतः आजच्या काळात शिवरायांबद्दल आपल्याला माहिती असणं हे नितांत गरजेचं आहे. वास्तविकता कपिल सरांनी आपल्या प्रस्तावनेत सर्वच विषय मांडले आहेत. मला अगदी समअप करायचं आहे, पण तरी आज कोरटी सर उपलब्ध नाही आहेत. त्यांची जागा किंवा त्यांचे काही शब्द मला भरून काढायचे आहेत, म्हणून मी निश्चित आपल्यासोबत काही मिनिट संवाद करणार. छत्रपती शिवरायांचं चरित्र आजही सहज आकलन व्हावे असं नाही आहे. त्यांचं जर आयुष्य जर आपण बघितलं तर 50 वर्ष 2 महिने आणि 17 दिवस एवढंच त्यांचं आयुष्य होतं. दिवसात जर मोजायचं झालं तर 18,306 दिवस त्यांच्या आयुष्याला लाभले. पण त्यांनी केलेलं कार्य मात्र संपूर्ण जगामध्ये परिचित आहे. एका कोर्समध्ये, म्हणजे आता आपला जो कोर्स सुरू आहे, म्हणजे आज सुरू केला आपण 30 तारखेला संपणार, 15 दिवसामध्ये छत्रपतींच्या संपूर्ण कार्याचं आणि किंवा त्यांच्या संपूर्ण कौशल्याचा अभ्यास करणं तसं कठीण आहे. पण तरी पण या अभ्यासक्रमाच्या मार्फत प्रयत्न करूया की आपल्या आयुष्यात जितकं काही आपल्याला छत्रपतींचे कौशल्य असेल, त्यांचे जितके काही व्यक्तिमत्वामधले जितके काही गुण असतील ते आपल्याला आकलन करता आले तर फार बरं होईल. त्यांचं जर आयुष्य बघितलं, संपूर्ण जगाला पुरवणाऱ्या एका अथांग आणि सर्वोच्च अशा कर्तृत्वाचा आलेख आहे. जगाच्या पाठीवरती सर्वश्रुत लोकशाहीभिमुख जर राजा असेल तर आपल्याला 2-3 राजांचं नाव आपल्याकडे येतं. पहिला जे नाव येतं आपल्याकडे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रांचं. दुसरं जर नाव येत असेल, धर्मध्वज रक्षक राजा असेल तर ते नाव येतं छत्रपती शिवरायांचं. म्हणजे एक प्रभू श्रीराम आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींचा प्रवास हा काही एका रात्रीचा प्रवास नाही आहे किंवा काही दिवसांचा प्रवास नाही आहे. जरी त्यांना लाभलेलं आयुष्य अगदी थोडं असेल तरी पण त्यांनी जे काही समाजाकरता, देशाकरता जे काही अमूल्य योगदान दिलं आहे ते आपल्याला त्यांच्या विविध कौशल्यातून शिकता येतं. पण तेही 15 दिवसात किती शक्य होईल ते आपल्याला कळणार नाही, पण निश्चितपणे आपण सगळेजण प्रयत्न करू. वयाच्या अगदी बालपणी मातेकडून मिळालेला संस्कार शिवाजीरायांना पुढे छत्रपती शिवराय ते याच संस्कारातून झाले. ते संस्कार कोणत्या प्रकारचे होते याचा सुद्धा अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये आहे. खरं कसं म्हणजे पराक्रम करण्यात होते हे तर खरंच आहे, पण केलेला पराक्रम त्याच्यात सातत्य कसं राखता येईल हे जास्त महत्वाचं होतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण अचीव केली ते सोपं असतं, पण अचीव केल्यानंतर ते सातत्याने टिकवून ठेवणं ते पण खूप महत्वाचं. पण छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी जो पराक्रम सुरुवातीला आपल्या जीवनात केला तोच पराक्रम त्यांनी शेवटपर्यंत राखून ठेवला. ज्यावेळी राजा रयतेला म्हणजे जनतेला आणि रयत राजाला मान्य करते तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना होत असते. लोकशाहीची विरुद्ध मूल्ये रुजवता येतात. आणि जगाच्या पाठीवरती मला आत्ता सांगितलं की असे 2च राजे होऊन गेले की जे लोकशाहीभिमुख होते. तसंच संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये किंवा संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये असे 3च छत्रपती होऊन गेले किंवा महाराज होऊन गेले की ज्यांनी
स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते होते पहिले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, दुसरे म्हणजे अजय मेरू, नरेश, दिल्लीपती पृथ्वीराज चव्हाण आणि तिसरे उदाहरण म्हणजे आपले महाराष्ट्राचे भूमीचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार करतो त्यावेळी जगाच्या पाठीवर रयतेच्या मनात जागा निर्माण केल्या जाईल अशी शासन व्यवस्था त्यांनी उभी केली आणि ती शासन व्यवस्था उभी करणे अतिशय जिकारीचं काम होतं. परंतु छत्रपती शिवरायांनी त्यांच्या जीवन चरित्राकडे पाहता हे आव्हान स्वराज्य निर्मात्याने सहज पेललेले आहे. स्वराज्याचे नीती नियम असतील, कायदे असेल, आज्ञापत्र असेल, सैनिकांचे राहणीमान असेल, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, पेहराव असेल, प्रसंगी जर मावळा चुकला तर माफी नाही आणि पराक्रम केला तर बक्षीस देण्यास ते मागे पुढे बघत नसे. न्याय निवाडा करत असताना आपले नाते हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी किल्लेदार नेमत असताना आपल्या नात्यातील किल्लेदार नेमलेला नाहीये. शिलेदार नेमत असताना त्यांनी आपल्या जवळच्या माणसाला जबाबदारी दिली नाहीये. म्हणजे न्याय निवाड करत असताना आपला जवळचा नातेवाईक असा म्हणून त्यांनी कधीच विचार केला नाही. प्रशासकाने कसे वागले पाहिजे याचे जिवंत उदाहरण छत्रपती शिवरायांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतं. आणि केवळ भारतापुरती न संपूर्ण जगाला हे त्यांचं शासन परिचित आहे. शासकाने स्वतः जर तंतोतंत जर नियम पाळले तर त्या शासकाविषयी रयतेच्या मनात म्हणजेच जनतेच्या मनामध्ये आदर निर्माण होतो. परंतु शासकाची नैतिक उंची इतिहासाच्या पानांमध्ये निश्चितच वाढलेली असते आणि आपल्याला सर्वसामान्य जीवनामध्ये पण सुद्धा कळेल. आपण शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण स्वतःच नियमांचं पालन करतो आणि आपण आपल्यासमोर ठेवलेली उद्दिष्ट आपण स्वतःच जेव्हा त्यासाठी प्रयत्न करत असतो, नियम स्वतः पाहत असतो, तेव्हा निश्चितपणे इतरांच्या पेक्षा आपल्या मनामध्येच आपली उंची वाढलेली असते. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जगाच्या पाठीवरती असंख्य शासक जन्माला आले, परंतु छत्रपती शिवरायांसारखा शासक पुन्हा जन्मास येणे कठीण आहे. म्हणूनच आपल्याला शिवकौशल्य या अभ्यासक्रमातून छत्रपतींच्या जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास इथे करायचा आहे. प्रत्येक शासकामध्ये कुठला ना कुठला एक उत्कृष्ट सद्गुण असतो, परंतु छत्रपतींच्या चारित्र्यामध्ये मात्र सर्वच गुणांचा समुच्चय आहे. हे विद्यार्थ्यांनी विशेषतः अभ्यासलं पाहिजे की एखादा शासक एखाद्या गोष्टीकरता प्रसिद्ध असतो सद्गुणासाठी, पण छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास करायला गेलो आपण तर आपल्याला असं कळेल की हा व्यक्ती तर हा संपूर्ण सद्गुणांचा समुच्चय आहे. आणि म्हणून छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास आपण या अभ्यासक्रमातून थोडाफार का होईना निश्चित केला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला 2 क्रेडिट भेटणार आहेत किंवा मग आपल्या पुन्हा याच्यामध्ये काही लागू होतील. हा भाग खूपच व्यावहारिक भाग झाला, परंतु स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी छत्रपतींचा कसा अभ्यास करता येईल तर हा जो कोर्स आपल्याला दिलेली खूपच चांगली संधी आहे. आपण पुन्हा एक वेळा बघूया की कुठल्या व्यक्तीने आपण सुरू केलेल्या कार्यावरती जबरदस्त निष्ठा असली पाहिजे आणि त्याच्यामुळे छत्रपतींचं नाव सातही समुद्राच्या पलीकडे पोहोचलेलं आहे. जगातल्या सर्व भाषांमध्ये, जवळजवळ सर्वच कवींमध्ये, लेखकांनी, निबंधकारांनी छत्रपतींविषयी विविध ठिकाणी लिहिलेलं आपल्याला आढळतं. पण आजच्या या काळामध्ये मी विद्यार्थ्यांना विशेषतः सांगू इच्छितो की आमची अडचण अशी झाली आहे की छत्रपती शिवराय झाले पाहिजे, पण आमच्या घरी नाही, शेजारच्या घरी झाले पाहिजे. कारण की तेवढा संघर्ष करावा लागतो ना. छत्रपती होणे म्हणजे सहज सोपं नाहीये. छत्रपतींचा एक गुण सुद्धा स्वीकारणे म्हणजे अगदी अग्नीची परीक्षा देण्यासारखं आहे. आणि म्हणून कुणाला असं वाटतं की छत्रपती व्हावे, छत्रपतींचा आपण जय जयकार करतो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो, पण छत्रपती झाले पाहिजे तर कुठे झाले पाहिजे? दुसऱ्यांच्या घरी झाले पाहिजे, स्वतःच्या घरी. आणि त्यागाची सुरुवात होते ना. त्याग सगळ्यात पहिले म्हणजे छत्रपतींचं नाव घेतल्याबरोबर त्याग ही भावना येते. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आत्मीयता वाटावी, देशाविषयी त्याच्या उत्थानाविषयी आपल्याला काय करता यावं, म्हणून छत्रपतींच्या विचारांची आज आपल्याला गरज आहे. म्हणून छत्रपती घरोघरी झाले पाहिजे असं मला वाटतं. किमान या अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे, नोंदणी केल्याचे अभ्यास करणार आहेत, त्यांनी सुद्धा किमान छत्रपती सारखं होण्याचा प्रयत्न, शक्यच नाही छत्रपती होणं, पण छत्रपती होण्यासारखा प्रयत्न केला पाहिजे. काही गुण निश्चितपणे आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला सिंगल सरांनी सगळ्याच गुणांविषयी बोलले आहेत.
त्यांनी ओझरता स्पर्श छत्रपतींच्या सर्वच जीवन पैलूंवरती केलेला आहे. पण मी एकच विषयावरती बोलणार आहे, छत्रपतींचं दूरदर्शित्व, त्यांचं विजन. एखादी व्यक्ती काळाच्या पलीकडे जाऊन विचार करू शकते, याचं साक्षात उदाहरण असेल तर ते छत्रपती शिवराय आहेत. जेव्हा आपण अभ्यास करतो की आतापर्यंत जितकी आक्रमणं झालेली आहेत भारतामध्ये, अगदी मी रामायणापासून त्याचा उल्लेख करतो. प्रभू रामचंद्रांच्या आपल्या भूमीवरती जर आक्रमण केलं होतं, लंकेपती रावणाने केलं होतं, ते केलं होतं समुद्राच्या मार्गातूनच. आणि अलीकडे आता जे आक्रमण झालं होतं अगदी शेवटचं, त्याच्यामध्ये आपलं हॉटेल ताज जे मुंबईचं आहे त्याच्यावरती आक्रमण झालं होतं, ते सुद्धा समुद्रातूनच झालं होतं. बघा, असा हा राजा इतका दूरदर्शी होता की त्यांनी जगाच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली. आणि जर तुम्ही विचार केला असेल तर भारताच्या नौदलाच्या वरती जो एनसिग्मा आहे तो छत्रपतींच्या ती जी काय म्हणतात त्याला येईल, त्यांची जी, मला एक्झॅक्ट शब्द आठवत नाहीये, पण शिवमुद्रा ती नेव्हीच्या ध्वजावरती आहे. आतापर्यंत तिथे युनियन जॅक असायचा, पण आता काही वर्षापासून सध्याच्या सरकारने पुढाकार घेतला आणि जगामधलं सर्वात सशक्त आरमार निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण पुढे ठेवून तिथे शिवमुद्रा आता आपल्या भारतीय नौदलाच्या ध्वजावरती आता आरूढ झालेली आहे. जलमार्गाने झालेल्या प्रवासात शिवरायांचा उदय झाला. ज्यावेळेस जी आक्रमण झाली त्या काळामध्ये शिवरायांचा उदय झाला, त्यांचा काळ सुरू झाला. आणि भूतकाळाचा अभ्यास करून भविष्य काळाचा विचार करून त्यांनी वर्तमान काळातली जी आरमाराची स्थापना केली. आता आपण जे जग बघतोय, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आता लॉक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, इराण आणि इराक, इस्रायल, USA यांच्या मधात जे युद्ध सुरू आहे, आखाडी देशात जे सुरू आहे, त्याचा विचार शिवरायांनी खूप आधी केला होता. 350 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ ओलांडलेला आहे. छत्रपतींनी किती दूरदर्शी विचार केला असेल. एक सशक्त अशा नौदलाची स्थापना केली. आणि छत्रपती म्हणायचे, ज्याचे सागरावर राज्य त्याचे जगावर राज्य. एक दिवस महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला आणि जोपर्यंत समुद्र आहे तोपर्यंत त्या देशावरती समुद्राच्या मार्गातूनच आक्रमण होतील हे त्यांनी असं भाकीत सांगून ठेवलं. आणि ते खरं आहे. मोठी मोठी जेव्हा आक्रमण झाली ती देशावरती समुद्र मार्गातूनच झाली आहे. मग ते आक्रमण मग इंग्रजांच्या माध्यमातून असो, फ्रेंच असो, पोर्तुगीज असो, बाकी अन्य असतील, त्यांनी समुद्राच्या मार्गातूनच आक्रमणं केलेली आहेत. राष्ट्र नावाची संकल्पना याच्यातूनच पुढे उदयासाठी, म्हणजे जेव्हा अशी आक्रमण होत आहेत ते आक्रमणांना म्हणजे रोखण्यासाठी एकसंघ राष्ट्र कसं उभं करायचं त्याची संकल्पना सुद्धा छत्रपतींच्या याच दूरदर्शित्व विचारातून आपल्याला आलेली आहे. आपल्याला मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की 1948 साली इस्रायलची स्थापना झाली. इस्रायल हा देश अस्तित्वामध्ये आला तेव्हा इस्रायलचा निर्माता डेव्हिड बेन गुरियन असं म्हणतो की जर मी छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास नसता केला तर आम्हाला आमचा इस्रायल देश स्थापित करता नसता, इस्रायल देशाची निर्मिती करता नसता आली. आपण छत्रपतींचे चारित्र्य वाचले नसते तो राष्ट्र उभारू शकलो नसतो असं त्याचं म्हणणं आहे. मग पुढे याच विचारांचा वारसा घेत मग छत्रसाल बुंदेला असेल, दुर्गादास राठोड असेल, बाजीराव पेशवा असेल, अहिल्याबाई होळकर असेल, मंगल पांडे असतील, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, भगतसिंह असतील, राणी चेन्नम्मा असेल, वीर सावरकर असतील, यांनीच राजांनी सांगितलेला मार्ग स्वीकारला. आज आपला देश जो ज्याला आपण स्वदेश म्हणतो, आपला स्वतःचा राष्ट्र म्हणतो, ते राष्ट्र उभारण्यामध्ये या सगळ्यांची मोलाची कामगिरी आणि या सगळ्यांना जर कोणी प्रेरणा दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की जेव्हा आपण इंग्रजांचा सुद्धा विचार करतो, इंग्रज ते नेहमीच म्हणायचे की छत्रपतींसारखा एक छत्रपती जर आमच्या देशामध्ये जन्मास आला असता तर संपूर्ण जग आमचं असतं. पण मला त्यांचं इंग्रजांचं हे वाक्य मात्र थोडं चुकीचं वाटतं. छत्रपतींनी स्वदेशीच्यासाठी प्रयत्न केले होते, स्वराज्यासाठी प्रयत्न केले होते. दुसऱ्यांच्या भूमीवर आक्रमण करण्याचा त्यांचा कधीच विचार नव्हता.
म्हणजे त्यांनी जेव्हा केव्हा आपल्या बद्दल बोलले, जेव्हा स्वराज्याबद्दल बोलले, ते केवळ आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी बोलले. दुसऱ्यांची भूमी बळकवण्यासाठी ते कधीच बोलले. म्हणून इंग्रज कधी कधी शिवाजी महाराजांची जी काही वाक्य बोलतात की छत्रपती महाराज आमच्याकडे जन्मास आले असतं संपूर्ण जगावरती मी राज्य केलं असतं, तर मला वाटतं हे वाक्य त्यांचं बरोबर नाही आहे. छत्रपतींनी केवळ आपल्या मायभूमीसाठी, स्वतःच्या भूमीसाठीच प्रयत्न केले. ती स्वतंत्र व्हावी, ते स्वराज्य टिकून राहावं, आपल्या मायभूमीवरती कुणी आक्रमण करणार नाही याची त्यांनी संपूर्णपणे खबरदारी घेतली आणि तसा तो आदर्श त्यांनी पुढे रोवला. इतिहासात एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते वाक्य असं आहे की जगावं कसं हे छत्रपतींनी जगाला शिकवलं. म्हणजे भर दरबारात दख्खनचा शिवाजी आग्र्याला जाऊन कोणत्या प्रकारे नतमस्तक होत नाही, अगदी कणखर बाणांनी परत येतो, हे आपल्याला कळतं. जेव्हा सर्वस्व गमावलं असेल तेव्हा आपण कसं जगावं, तर आपण छत्रपतींचं उदाहरण बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे पुरंदराचं जेव्हा उदाहरण झालं आणि तह झाला त्यावेळेस राजे जयसिंगांना आपण आपल्या स्वराज्याचा जवळजवळ संपूर्ण भाग 80% भाग शिवरायांनी तहामध्ये देऊन टाकला होता. त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं. पण दुर्दैवी तो बघा, तह त्यांनी कशा करता केला, तर पुन्हा स्वराज्याची निर्मिती करता यावी म्हणून त्यांनी तह केला. काही प्रसंगी आपल्याला जीवनात मागे सुद्धा पावलं उचलावी लागतात, नमतं घ्यावं लागतं, याचं त्यांनी उदाहरण आपल्या पुढे सादर केलं, समाजापुढे सादर केलं. आणि अवघ्या 8 वर्षामध्ये जो भाग तहामध्ये त्यांनी दिलेला होता तो भाग त्यांनी पुन्हा मिळवला आणि पुन्हा स्वराज्याला त्या स्थितीवरती आणलं. किंबहुना त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि मग दख्खनच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते असेपर्यंत कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला नाही, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि जर संपूर्ण त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर जसं तुम्हाला सांगितलं मी की काही वर्षांचाच त्यांचा इतिहास आहे आणि एकंदर त्यांच्या जीवनात मिळाले तर 18,306 दिवस त्यांच्या वाट्याला आले. कमी काळामध्ये त्यांनी स्वराज्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला. मात्र स्वराज्य स्थापन करत असताना त्यांनी वेगवेगळी कौशल्य आपल्या मावळ्यांना शिकवली आणि त्या कौशल्यांचा थोडाफार अभ्यास आपण आपल्या अभ्यासक्रमात करणार आहोत. मला माझं वक्तव्य थांबवण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी नक्कीपणे सांगायला वाटतात. छत्रपती हा शब्द छत्रपतींच्या आधी कधीच प्रयोगात आलेला नाहीये. त्यांचे दुर्दर्शित्व बघा. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती लावणारे पहिले महाराज आहेत. त्याच्या आधी सम्राट, चक्रवर्ती अशा शब्दांचा उपयोग व्हायचा, पण छत्रपती या शब्दांचा वापर महाराजांनी प्रथम केला. कारण की त्यांना सांगायचं होतं की छत्रपती म्हणजे रयतेला जपणारा राजा, जे तो रयतेचा सेवक आहे त्यांना सांगायचं, म्हणून त्यांनी छत्रपती हा शब्दाचा उपयोग केला. पुरंदराचा तह हा राजांच्या दूरदर्शित्वाचं दुसरं उदाहरण आहे. राजांनी जर नसतं केला तर भविष्यात स्वराज्य आणि राजे दोघांचे अस्तित्व कदाचित धोक्यात आले असते. त्यांना आठवलं आणि म्हणून प्रसंगी 2 पावले जीवनामध्ये परत जावं लागलं तरी जायचं, परंतु आपलं लक्ष मात्र निश्चित मिळवायचं हे राजांनी आपल्या आयुष्यात सगळ्यांना शिकवलेलं आहे. मग मैत्री सुद्धा असेल तर मैत्री करत असताना का बरं मैत्री करायची, कुणाशी करायची आणि कशा प्रकारची करायची याचे सुद्धा उदाहरणं शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत. मग तर कुतुबशाहीसोबत मैत्री असेल, वाटाघाटी असेल, हा सगळा दक्षिण प्रांती आपल्यासोबत कोण असावं कुणी नसावं, कुणासोबत आपण राहिलं पाहिजे, हे सुद्धा महाराजांनी आपापल्या वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्याला कळलं आहे की कशा प्रकारची आपली परराष्ट्र नीती असली पाहिजे. हे सुद्धा महाराजांनी आपल्या जीवन अनुभवातून आपल्याला सांगितलेलं आहे. ते मात्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्यासोबत केलेले तहनामे, करार यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला वर्तमान सरकारात जी सरकार जी करते आहे, आता जी आपली परराष्ट्र नीती आहे, ती सुद्धा आता छत्रपतींच्याच पावलावर पावलं टाकून चालत आपल्याला लक्षात कळेल. फक्त मात्र आपल्याला तो भाग थोडा अभ्यास करावा लागेल. एक खूप सुंदर आरती आहे, गणेश वंदन आहे. मला वाटतं मोरील मॅडमला बऱ्यापैकी माहिती असेल. सुख करता दुःख हरता सगळ्यांना कदाचित माहिती असेल. आपण गणपतीच्या वेळेस आरती ही
समर्थ रामदासांनी लिहिलेली आरती आहे. पण त्या आरतीमध्ये महाराजांकरता असलेला एक संदेश आहे, हे मात्र फार कमी जणांना माहीत असते. तर या अभ्यासक्रमाच्या प्रसंगी आपण हे जे छोटे छोटे उदाहरण आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी गेलेले त्यांनी वापरलेले शब्द, त्यांनी तयार केलेले नियम, तर मग पर्यावरणाविषयी असेल, वेळेवर विषय असेल, शिक्षा विषय असेल, कुणाला दंड देण्याविषयी असतील, अशा प्रकारचे सगळे जे छोटे छोटे भाग त्यांनी आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, आचरणातून मावळ्यांना आणि रयतेला दिले, हे सुद्धा खरोखरच अभ्यास करण्यासारखं आहे. तुम्ही जर छत्रपतींच्या जीवनाचा एकंदर अभ्यास बघाल तर त्याच्यामध्ये रायगडाची निर्मिती असेल, राज्याभिषेक असेल, दक्षिणेचा दिग्विजय असेल, शंभू महाराजांना त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशात पाठवलं राज्याभिषेकाच्या आधी, या सगळ्या घटनेतून मात्र आपल्याला एकंदर कळतं की राजा हा कसा असावा, कुशल प्रशासक कसा असावा, नेतृत्व कसं असावं, याचं अगदी जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातून दिलेलं आहे. आजपासून काही वर्षानंतर असं व्हायला नको की छत्रपतींना आपण देवाचं स्थान देऊ. तुम्हाला कदाचित कुणाला माहित नसेल, पण छत्रपतींचं एक देऊळ सुद्धा आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की महामानवांना, अशांना जर आपण देवाच्या ठिकाणी बसवलं तर कधी काही मग कुणाला विश्वास होणार नाही की छत्रपती सारखा राजा सुद्धा होऊन जाऊ शकतो. म्हणून छत्रपतींचे आचार आणि विचार हे प्रत्यक्ष जीवनामध्ये अवतरित करण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी छत्रपतींच्या विविध पैलूंचा, त्यांच्या जीवनांचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि संधी या अभ्यासक्रमामार्फत आपल्या सर्वांना मिळाली आहे. आणि मला संपूर्ण विश्वास आहे की या 15 दिवसाच्या या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्वांना छत्रपतींच्या विविधांगी आयुष्याचा अभ्यास करता येईल. सर्टिफिकेट मिळणं वेगळी गोष्ट आहे, 2 क्रेडिट मिळवणे वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या व्यक्तित्वामध्ये त्याचा सकारात्मक बदल घडेल हे मला संपूर्ण विश्वास आहे. माधवी मोहरील मॅडमनी अत्यंत खूप असे प्रयत्न केलेत, अथक प्रयत्न केलेत, त्याच्यामुळे आजचा अभ्यासक्रम आपल्या पुढे विद्यार्थ्यांना जी संधी मिळते आहे. कपिल सरांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेत, सोबत सातत्याने त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्याचप्रमाणे राजकुमार केवलराम महाविद्यालयाच्या प्राचार्या त्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं. तिन्ही महाविद्यालयांच्या व्यवस्थापन मंडळाचं सुद्धा सहकार्य मिळालं. म्हणून मी अनौपचारिकपणे का होईना या सर्वांचं मी आभार इथे व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाच्या ॲडॉन कोर्सच्या समन्वयिका पंड्या मॅडम यांनी सुद्धा वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत गेले आणि आज हा आपण कोर्सचा आपण शुभारंभ करतोय. आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. धन्यवाद. ओव्हर टू पूजा मॅडम. Thank you, sir, for your motivating and inspiring words. अब मैं निवेदन करती हूँ माधवी मोहरिल मैडम जी से कि वो इस एड-ऑन कोर्स की विस्तृत जानकारी सभी प्रतिभागियों को दे. थैंक यू मैम. Thank you very much, Pooja Madam. Respected Chief Guest and Inaugurator of the certificate course, Dr. Abhay Mudgal sir, Principal VMB College, Dr. Anita Chandwani ma'am, Officiating Principal Rajkumar Kevalramani Kanya Mahavidyalaya, Head Department of English, Morris College, Dr. Kapil Singhal sir, Course Coordinator Dr. Pooja Madam, and all dear participants. Good afternoon to all of you. Dr. Abhay Mudgal सरांनी अतिशय प्रभावीपणाने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व याच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी सगळ्या पार्टिसिपंट्सना माहिती दिली, त्यासाठी सर मनापासून तुमचे आभार. शिवकौशल्य सर्टिफिकेट कोर्स इन स्किल एनहान्समेंट थ्रू लाइफ एंड लीडरशिप ऑफ छत्रपति शिवाजी महाराज commences today. The sincere objective of this course is to provide platform to the youngsters, college goers, to understand life and leadership of Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was born in 1630, almost 396 years ago. But even today, we remember him and wish again Shivaji Maharaj may exist with all his vigor and patriotism. 396 वर्षानंतर सुद्धा आज देखील शिवाजी महाराजांची लोकप्रियता जशीच्या तशी आहे. ते आमचे आदर्श आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याला सुराज्यात परिवर्तन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट, स्वप्न आजही प्रत्येक भारतीय बघतो. इज द लेजेंडरी फिगर इन इंडियन हिस्ट्री.
प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोवळ्या वयात शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करायला सुरुवात केली. रयतेला स्वाभिमानाने जगवण्याचा रस्ता प्रशस्त केला. धर्म वाढवला. हे करताना अनेक अडचणी त्यांना आल्या, परंतु प्रत्येक अडचणींवर यशस्वीरित्या मात करत शिवराजांनी स्वराज्याची स्थापना केली. From this exceptional leader, what the skills the students can acquire to achieve success at personal and professional level? This course will provide you an opportunity to learn leadership skills, problem solving skills, human resource management, goal setting from various interesting episodes in येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची, सामान्य लोकांना जोडत ज्याला मानव संसाधन म्हटलं जातं ते साधत त्यांच्यातील अस्मितेला जागा करत स्वराज्य उभारणीत त्यांचं योगदान कसं करून घ्यायचं, आयुष्यात ध्येय कसं ठेवायचं, कुठलं ठेवायचं, या सगळ्या विषयांवर म्हणजेच लिडरशिप स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिसोर्स मॅनेजमेंट, गोल सेटिंग या वेगवेगळ्या विषयांवर उत्कृष्ट वक्त्यांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमादरम्यान सगळ्या पार्टिसिपंट्सना होणार आहे. पत्रकार, शिव अभ्यासक, व्यवसाय अध्यापनामधले विषयातील तज्ञ, प्राध्यापक इत्यादी अनुभवी वक्त्यांचं मार्गदर्शन या कोर्स दरम्यान स्टुडंटना होईल, विद्यार्थ्यांना होईल. आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक सेशन अतिशय मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, त्याच्यामध्ये पत्रकार आहेत, वेगवेगळ्या अंगांनी शिव अभ्यासक आहेत, या सगळ्यांचं मार्गदर्शन खूप स्पेशल अनुभव स्टुडंटसाठी राहणार आहे, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. त्याचबरोबर सेशन नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर अभ्यासाला काही मटेरियल सुद्धा पार्टिसिपंट्सला शेअर केलं जाईल आणि 10 मार्कांची ऑनलाईन टेस्ट प्रत्येक सेशन नंतर होईल. ग्रुपवरच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला सांगितल्या जातील, ज्यात सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या पार्टिसिपंट्सना करणं कंपल्सरी राहील. आज कोर्स गाईडलाईन्स शेअर केलेल्या आहेत ग्रुपवर, त्या सगळ्या स्टुडंट्सनी वाचल्या पाहिजेत. इट इज कंपल्सरी टू सबमिट द ऍक्टिव्हिटीज टू द होस्ट कॉलेजेस और इनचार्ज टीचर्स. या तुमच्या सबमिशनसाठी मॉरिस कॉलेज, VMB कॉलेज आणि केवल रमानी कॉलेज, जे कुठलं कॉलेज तुम्हाला जवळ पडेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीने सबमिट करायचंय डेडलाईनच्या आधी. ऍट द एंड ऑफ द कोर्स 40 मार्क्स ऑनलाईन MCQ टेस्ट विल बी कंडक्टेड. लिंक ग्रुपवरच शेअर केली जाईल तुम्हाला या टेस्टसाठी. ही सुद्धा प्रत्येक स्टुडंटला देणं कंपल्सरी राहणार आहे. ऑल हॅव टू अपियर फॉर द सेम. For the successful completion of 45 hours 2 credit certificate course, certificates will be awarded to the participants. It is mandatory to attend online sessions of the speakers. सगळ्या छान स्पीकर्सचे सगळे सेशन्स तुम्हाला अटेंड करणं कंपल्सरी राहणार आहे, कारण प्रत्येक स्किल शिकण्यासाठी या सगळ्या शिव अभ्यासकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे. आणि आम्हालाही खात्री आहे की ते सगळे सेशन्स अटेंड केल्यानंतर आयुष्याकडे बघण्याची, प्रॉब्लेम्स कडे बघण्याची, नेतृत्व विकास कसा आपल्याला विकसित करायचा, सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आणि विचार करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्याची एक वेगळी दृष्टी पार्टिसिपंट्सला मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. आय विश ऑल गुड विशेस टू यू फॉर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. आणि अभय सर, कपिल सर, पूजा मॅडम, केवल रमानी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अनिता चंदवानी मॅडम, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की हा एक वेगळा इनिशिएटिव्ह घेण्यासाठी आम्हाला प्रत्येक जण सहकार्य करत होता आणि म्हणून हे तुमच्यासाठी शक्य झालं. सगळ्या पोरांनी आवर्जून हा कोर्स करायचा आहे. डेफिनेटली दिस विल बी अ व्हेरी मेमोरेबल एक्सपिरियन्स फॉर यू. थँक्यू सो मच. Thank you, ma'am, for explaining the course so clearly. Thank you so much, ma'am. अब कार्यक्रम के आखिरी पड़ाव पर चलते हैं. Formal vote of thanks. Honorable dignitaries on the dais and my dear friends, it's my great privilege to propose a vote of thanks on behalf of VMB College, Morris College, and Rajkumar Keval Ramani College in collaboration with RTM Nagpur University. First of all, I would like to express my sincere gratitude to our respected principal, Dr. Abhay Mudgal sir, inaugurator and president of today's function, for his gracious presence. I would like to thank Dr. Anita Chandwani ma'am for her support and presence.
My sincere thanks to Dr. Kapil Singhal sir for his valuable presence and guidance. I would also like to extend my thanks to Dr. Madhavi Muril ma'am for her support. I would also like to express my sincere thanks to our technical support team, Dr. Gaurav Nale sir and Paras Vadher sir, for their constant support and for ensuring the smooth conduct of this program. Last but not the least, I extend my heartfelt thanks to all the participants who had spread time precious to be a part of this program. Thank you to everyone present here for making this program a memorable one. Thank you, one and all. Thank you so much. सभी पार्टिसिपेंट्स को ये सूचित किया जाता है कि कल का सेशन 11 बजे शुरू होगा। आपको 11 को 10 के देर में लिंक ज्वाइन करके अपना प्रेजेंस दिखाना। ओके मैम, करूं? जी